नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSC विश्ववरती। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवेचा जो सिलेबस 2025च्या नवीन पॅटर्ननुसार चेंज झालेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। 2025च्या अगोदर आपली राज्यसेवा एक्झाम जी आहे ती MCQs पॅटर्नने व्हायची। म्हणजे काय, तर वरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जायचा आणि खाली त्याला 4 ऑप्शन सुद्धा असायचे आणि सोबत निगेटिव्ह मार्किंग वगैरे ह्या गोष्टी सुद्धा होत्या आणि मेन्स पण आपली MCQs पॅटर्नने होते। मात्र आता 2025ला आयोगाने म्हणजेच MPSCने काय केले, चेंजेस केलेले आहेत। काय चेंजेस केले, तर UPSC एक्झाम जशी होते एक्झॅक्टली हाच पॅटर्न आयोगाने आता MPSCला फॉलो केलेला आहे। मग नक्की पॅटर्न कसा आहे, अगदी शुद्ध मराठी भाषेमध्ये सगळा सिलेबस आपण बघणार आहोत। यूट्यूबवरती भरपूर विद्यार्थ्यांनी मागेही कमेंट्स केल्या होत्या की राज्यसेवेचा सिलेबस जो आपला आहे तर त्या म्हणजे इंग्लिश चं PDF जे आहे ते सगळ्यांकडेच आहे, मात्र मराठी भाषेमध्ये जो सिलेबस आहे पूर्ण त्याचं PDF या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। जसं तुम्ही थंबनेलवरती बघितलं की PDF सुद्धा मराठी तुम जेवढा काही सिलेबस आहे त्याचा PDF सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जेवढी काही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि सोबत जर तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा असाल तर इंस्टाग्रामवरती आपले जवळपास 25K कंप्लीट झालेले आहेत, तिकडे सुद्धा फॉलो करायला विसरू नका। काही डाऊट असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती विचारू शकता। आता राज्यसेवा पूर्व परीक्षा आपण सगळ्यात अगोदर बघतोय प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे काय, तर पूर्व परीक्षेचा सिलेबस कसा पॅटर्न असणार आहे, किती पेपर असणार आहे, सगळ्या गोष्टी। तर बघा, आता राज्यसेवा पूर्व परीक्षा आपण बघतोय, परीक्षेची योजना कशी आहे। तर मित्रांनो, 2 पेपर असतील तुमचे। पहिला पेपर जो आहे हे बघा, हा अनिवार्य आणि पेपर 2 अहर्ताकारी। बघा, पहिला आणि दुसरा दोन्ही पेपर हे 200 गुणांचे तुमचे पेपर असतील। दोन्हींना पण सेम टाइम म्हणजेच 2-2 तासांचा कालावधी असेल। बघा, तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे। त्यानंतर माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्रजी माध्यम। आता बघा, भरपूर विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो की तुमची डिग्री जी आहे ती कशात घेतली पाहिजे तेव्हा तुम्हाला राज्यसेवा देता येते। मित्रांनो, इथे जर तुम्ही पदवीचं बोलत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथे हे केलेलं नाहीये की तुमच्याकडे हीच पदवी असावी। बघा, इथे तुम्ही BA, BSc, MBBS काहीही केलेलं असेल, BHMS ची डिग्री असेल, इंजिनिअरिंग झालेली असेल, फक्त इथे डिप्लोमा चालणार नाही, हे लक्षात घ्या। डिग्री कोणतीही असो, कोणत्याही शाखेतली डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। बघा, तुमच्याकडे सपोज आता तुम्ही डिग्रीला लास्ट म्हणजे शेवटच्या वर्षाला असाल तरी सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। म्हणजे पूर्व परीक्षा फक्त मुख्य परीक्षेच्या वेळी तुमच्याकडे डिग्री असणं कंपल्सरी आहे। बघा, तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे। माध्यम मराठी व इंग्रजी म्हणजे वरती मराठीतही प्रश्न असेल, खाली इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन असणार आहे। आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच काय, MCQs। आता तुम्ही म्हणाल आत्ताच सांगितलं की पॅटर्न चेंज झालाय, मग MCQs पॅटर्न कसा। तर मित्रांनो, पूर्व परीक्षा जी आहे तर तुमची पूर्व परीक्षा ही कशी असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQचाच पॅटर्न इकडे फॉलो केलेला असणार आहे। मात्र मेन्स तुमची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे। म्हणजे काय, आता वर्णनात्मक स्वरूप डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न खूप तुम्ही त्या ठिकाणी ऐकून असाल। म्हणजे काय, पूर्व परीक्षेमध्ये जरी MCQs पॅटर्न असला तरी मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लिहून सगळे पेपर या ठिकाणी द्यायचे। आता टीप बघा, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 हा CSAT हा अहर्ताकारी म्हणजे काय, क्वालिफाईंग असून अहर्ता प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळवणं आवश्यक आहे। आता आपले 2 पेपर आहेत पूर्व परीक्षेला, पहिला पेपर 200 गुणांचा, दुसरा पेपर 200 गुणांचा। पहिला पेपर हा अनिवार्य आहे म्हणजे सगळ्या विषयांचे प्रश्न त्या ठिकाणी असतील तुम्हाला, आणि दुसरा पेपर हा अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग CSATचा पेपर असेल आणि त्यामध्ये 33% गुण तुम्हाला मिळवायचे। या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येते। आता नकारात्मक गुणदान म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग पेपर क्रमांक 1 करिता आणि पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न बघून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू असेल। आता बघा, पहिला पेपर दुसरा पेपर, पहिल्या पेपरला पूर्णच प्रश्नांना या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असेल। दुसऱ्या पेपरमध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे जे प्रश्न असतील ते सगळे वगळायचे, ते सगळे वगळून बाकीच्या प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान असणार आहे। तर मग निगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीने फॉलो केली जाते, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण जे आहे ते एकूण गुणांमधून वजा म्हणजेच कमी करण्यात येतात। एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवारांनी उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल। त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा म्हणजेच कमी करण्यात येईल। आता तुम्हाला त्या ठिकाणी 4 असे गोल दिलेले असतात, तर हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला फील करायचं आहे। पूर्ण गोल तुमचा असा या पद्धतीने फील झाला पाहिजे, असं फक्त थोडंसं गोल करणं किंवा असं राईट करणं असं करणं हे सगळ्या पद्धतीने हे चुकीच्या पद्धती आहेत। पूर्णपणे असा गोल तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने काही केलं तर तो म्हणजे प्रश्नच तुमचा चुकीचा ग्राह्य धरला जाईल आणि त्याचे 25% एवढे गुण त्या ठिकाणी कट करण्यात येईल असं सांगितलंय। वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकामध्ये आली तरीही ती अपूर्णांकातच राहील बघा, आणि पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल। एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही। आता पुढे अभ्यासक्रम, सगळ्यात महत्त्वाचा विषय, पहिला पेपर, जो पहिला पेपर आहे आपला तो आहे 200 गुणांचा पेपर असणार आहे। आता यामध्ये बघा,
तुम्हाला अभ्यास नक्की कशा कशाचा करायचा आहे पहिल्या पेपरला. पहिल्या पेपरला तुम्हाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी करायच्या आहेत. हे तुम्हाला कंबाईनला पण करायचं असतं. मग हा विषय एक पकडायचा आहे चालू घडामोडी. आता विषय किती आहेत? 7 विषय आहेत हे लक्षात घ्या. पहिल्या पेपरला तुम्हाला 7 विषय आहेत. पहिला विषय आहे आपला चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स. दुसरा आहे भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ सोबत महाराष्ट्राच्या भारांशाचा. आता म्हणजे काय? तुम्हाला भारताचा इतिहास करायचा आहे. त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे दुसरा विषय झाला आपला इतिहास. तिसरा विषय आहे बघा महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, त्यासोबत भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल म्हणजे भूगोल हा विषय सुद्धा इथे आहे. सगळंच तुम्हाला करायचं हे लक्षात घ्या. चौथा विषय आहे भारत आणि महाराष्ट्र. याच्यामध्ये राज्यशास्त्र आणि प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक जेवढे काही प्रश्न असतील ते. म्हणजे चौथा विषय तुमचा आहे राज्यशास्त्र हे लक्षात घ्या म्हणजे पॉलिटी. पाचवा आहे आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम या सगळ्या गोष्टी म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स तुमचा 5वा विषय आहे. 6वा विषय आहे पर्यावरण, पारिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न. याला विषय विशेषज्ञांची गरज नाही. त्यानंतर 7वा आहे सामान्य विज्ञान म्हणजेच सायन्स हा एक विषय आहे. आता याकरिता आता जो पहिला पेपर आहे यामध्ये आपण 7 विषय बघितले. याच्यामध्ये आपल्याला मॅथ, रिझनिंग वगैरे आहे का नाही ते सेकंड पेपरला असणारे सीसॅट बघा. आता इकडे आपल्याला फक्त काय तर आपण बघितलं करंट अफेअर्स आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट आहे आणि त्या ठिकाणी सायन्स आहे. आता दुसरा पेपर जो आपला असेल प्रिलियम्सचा, आपण पूर्व परीक्षेचाच बघतोय, मेन्सला आपण गेलेलो नाही. पूर्व परीक्षेतला पहिला पेपर 200 मार्कांचा झाला, 7 विषय होते ते आपण बघितले, सविस्तर सिलेबस बघितला. आता दुसऱ्या पेपरमध्ये 200 गुण तुम्हाला असतील, सेम जसा पहिल्या पेपरला 200 गुण होते इकडे पण 200 गुण, टाइम पण सेम असेल. बघा यामध्ये आकलन, संवाद कौशल्यासह व्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता असेल, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, मूळ संख्याता म्हणजे अंक आणि त्याचे संबंध, परिणामाचा क्रम, त्यानंतर इयत्ता 10वी स्तरावरील हे सगळे विचारलं जाईल. त्यानंतर अनुयोजन, तक्ता, आलेख, कोष्टक, विधा पर्याप्ता इत्यादी इयत्ता 10वीच्या स्तरावरचे हे प्रश्न असतील. मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य इयत्ता 10वी आणि 12वी स्तरावरचे असतील. कोणत्या पेपरला? दुसऱ्या पेपरला. टिप बघा, इयत्ता 10वी 12वी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी जी आहे पेपर 2च्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग. तर प्रश्नपत्रिकेमध्ये उलट भाषांतर न देता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल. म्हणजे काय बघा, आता सपोज तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न आहेत बरोबर, तर इंग्लिशच्या पेपरला तुम्हाला इंग्लिशचा प्रश्न हा खाली पुन्हा मराठीमध्ये ट्रान्सलेट करून येईल का? नाही. मराठी भाषा विषयाचे प्रश्न आहे तर भाषा विषयाचं त्याच पद्धतीने येईल अशा पद्धतीने सांगितले. नंतर पुढे प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. म्हणजे काय? MCQच पॅटर्न आहे, वरती एक प्रश्न खाली 4 ऑप्शन असेल. तिसरी टीप, मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणं अनिवार्य आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो किंवा ती बसली नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही. म्हणजे असं नाही की पहिला पेपर दिला मग हे बघा दुसरा पेपर हा क्वालिफाईंग आहे, त्यामध्ये जर तुम्ही 33% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तरच तुमची मेन्ससाठी निवड केली जाणार आहे. नाहीतर असं की तुम्ही जो पहिला पेपर आहे त्यामध्ये 200 त्या ठिकाणी गुण असतील आणि त्यापैकी मी यातच 195 घेतो आणि सेकंड पेपरला जातच नाही आणि कट ऑफ सपोज लागला प्रिलियम्सचा 196 लागला, आपण असंच घेतोय तर मग आपण झालो क्वालिफाय. अशा पद्धतीने 196 मार्क आहे, 195चा कट ऑफ लागला आणि आपण झालो आता क्वालिफाय झालं. पहिला पेपर दिला होता त्यातच आपण एवढे घेतले, हे चालणार नाही. सेकंड पेपर तुम्हाला अनिवार्य असणार आहे हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता पुढे आपण आलोय मुख्य परीक्षेकडे. पहिला पूर्व परीक्षेचा सिलेबस जो आहे एकदम छान पद्धतीने आपण समजून घेतला. काय काय बघितलं, पहिला दुसरा 2 पेपर असतील, दोन्ही पेपर 200-200 गुणांचे आहे. दुसरा पेपर देणं तुम्हाला, पहिला पेपर तर अनिवार्यच आहे, दुसऱ्या पेपरमध्ये 33% पेक्षा जास्त गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमची निवड यादी जी आहे ती तयार केली जाईल. त्यानंतर आपण बघितलं पहिल्या पेपरला 7 विषय होते, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण हे विषय होते, चालू घडामोडी वगैरे. दुसऱ्या पेपरला सीसॅट वगैरे होतं बरोबर. आता आपण बघतोय मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेकडे बघताना परीक्षेची योजना आपण बघू. तर मित्रांनो सेम UPSC सारखं आता इकडे पॅटर्न आहे. अगोदर काय व्हायचं, MCQच पॅटर्न होतं. इथे आहे लेखी परीक्षा. बघा 1750 गुणांचा प्रश्नपत्रिकेची संख्या आहे 9. किती पेपर असतील? 9 पेपर असतील. मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी म्हणजे मुलाखतीसाठी स्पेशली इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 275 गुणांचा इंटरव्ह्यू असेल आणि अशा टोटल 2025 गुण. तर आपण बघितलं मुख्य परीक्षा आपली असणार आहे टोटल 1750 गुणांची, त्यामध्ये 275 गुण मुलाखतीचे आहेत. असे टोटल 2025 गुणांसाठी आपल्याला पुढे जायचे. तर आता 1750 गुण जो आहे त्याचं डिव्हायडेशन कसं केलंय ते आपण बघू. सगळ्यात पहिलं बघा पेपर क्रमांक आणि विषय संकेतक. आता पेपर किती पेपर असणार आहे आपण बघितलं, 9 पेपर. बघा इथे पूर्ण चार्ट तुम्हाला दिलेला आहे, 9 पेपर असणार आहे. पहिला पेपर जो आहे तो असेल मराठीचा, 300 गुणांचा पेपर असेल. 10वीचा म्हणजे स्तर जो आहे तो 10वीचा असेल प्रश्न विचारण्याचा, मराठी माध्यम असेल, कालावधी 3 तास असेल. अहर्ताकारी अनिवार्यता बघा 25% गुणांसह अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या ठिकाणी असणार आहे.
आता लक्ष द्या, दुसरा पेपर असेल इंग्रजीचा, दोन्ही 300-300 गुणांचे आहेत आणि सेम स्तर वगैरे आणि टायमिंग पण सेम आहे. आपण बघितलं सेम टू सेम तोच पॅटर्न इकडे फॉलो केलेला आहे. मेन्सला काय आहे, 9 पेपर असणार आहे, 1750 गुण, 9 पेपर. पहिले 2 पेपर 300-300 मार्कांचे, कोणते, मराठी आणि इंग्रजी. त्यानंतर तिसरा बघा, गुणवत्तेसाठी गणना करायचे पेपर्स, म्हणजे याच्यावरून तुमची मेरिट लिस्ट ठरणार आहे. पहिले 2 पेपर झाले. आता तिसरा पेपरपासून बघा, तिसरा पेपर असेल आपला निबंधाचा. आता हे सगळे 250-250 गुणांचे पेपर आहेत. पहिले 2 300-300 गुणांचे, बाकी सगळे 250-250 गुणांचे पेपर आहेत. बघा, त्यामध्ये निबंध, सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4. नंतर वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2. आता हे काय आहे ते पण समजून सांगते पुढे. सगळे 250-250 गुणांचे आहेत. सगळ्यांना पदवीचा दर्जा, म्हणजे प्रश्न विचारण्याचा दर्जा पदवी असेल. मराठी आणि इंग्रजी माध्यम, म्हणजे मराठीत पण प्रश्न असेल, खाली इंग्रजीमध्ये पण प्रश्न ट्रान्सलेट करून दिलेला असेल. त्यानंतर 3 तास कालावधी सगळ्या पेपरला आहे. पहिल्या 2 पेपरला पण 3 तास होता, इकडे पण 3 तास आहे. फक्त एवढं आहे की तिकडे 300 गुणांचा होता, इकडे 250-250 गुणांचे आहेत आणि इकडे पण वर्णनात्मक, म्हणजेच त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे. आता टीप बघा, पेपर क्रमांक 3 ते 7 साठी, म्हणजे पहिले 2 मराठी इंग्रजी सोडले, बाकी 3, 4, 5, 6, 7 असे 5 पेपर जे आपले आहेत, त्या पेपरसाठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. म्हणजे काय, पहिला दुसरा आपला मराठी इंग्रजीचा पेपर आहे, बरोबर, म्हणजे भाषा विषयाचाच पेपर आहे, त्यामध्ये ट्रान्सलेशन येईल का तुम्हाला, नाही येणार. पण 3 ते 7 असे 5 पेपरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही त्या ठिकाणी भाषांमध्ये त्या ठिकाणी काय विचारले जातील, प्रश्न विचारले जातील. वैकल्पिक विषयांतील ज्या पेपरासाठी मराठी आणि इंग्रजी माध्यम नमूद केलेले असेल त्याच भाषेतून, म्हणजे एक तर मराठी किंवा मग इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केलेले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच त्या ठिकाणी द्यावी लागतील, जसं मी समजून सांगितलं. मुख्य परीक्षेच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल, याची त्यांनी नोंद घ्यायची. काय, मुख्य परीक्षेचं ऑनलाईन जे काय आपण अर्ज भरतो त्यावेळेला पेपरचा लिहिण्याचं माध्यम, म्हणजे तुम्ही इंग्रजीतून पेपर देणार, मराठीतून देणार, हे तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे. वरील नियमांचे अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. भाषा प्रश्नपत्रिका मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून त्या ठिकाणी तयार करण्यात येणार. नंतर पुढे बघा, आता आपण बघितलं काय काय बघितलं, फक्त परीक्षेचं नियोजन आपण बघतोय. पूर्व परीक्षा बघितली, त्यामध्ये 2 पेपर बघितले. दुसऱ्या याच्यामध्ये मुख्य परीक्षेचा आपण पॅटर्न समजून घेतलं. आता आपल्याला एकदम डिटेलमध्ये सिलेबस समजून घ्यायचा आहे. आता पहिला पेपर जो आहे आपला, याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळेल, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. बघा, पेपर पहिला आहे 300 गुणांचा, बरोबर, मराठी भाषेचा हरताकारी पेपर. आता आपल्याला किती पेपरचं बघायचंय, 9 पेपरचा सिलेबस एकदम डिटेल बघायचं. पहिला पेपर आहे मराठी, त्यामध्ये महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे हे या पेपरचं काय आहे, उद्दिष्ट आहे. प्रश्नाचे स्वरूप स्थूलमानाने पुढील प्रमाणे असेल. त्यामध्ये बघा, दिलेल्या परिच्छेदाचं आकलन करा, त्यानंतर संक्षिप्त लेखन, परिपाठ आणि शब्दसंग्रह, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेचा अनुवाद, या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. हा पेपर अहर्ताकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानकांसाठी मोजण्यात येणार नाही, म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये याचे गुण पकडण्यात येणार नाही. दुसरा पेपर पण 300 गुणांचा आहे, इंग्रजी भाषेचा आहे. त्यामध्ये पण सेम बघा, दिलेल्या परिच्छेदाचं आकलन करणं असेल, संक्षिप्त लेखन असेल, परिपाठ आणि शब्दसंग्रह, लघुनिबंध वगैरे, आणि हा सुद्धा अहर्ताकारी म्हणजे क्वालिफाईंग पेपर आहे. पेपरमधील गुण मानांकनासाठी त्या ठिकाणी काय होणार नाही, मोजता येणार नाही. तिसरा पेपर, आता इथून आपल्याला फोकस करायचं आहे. बघा, 250 गुण तिसरा पेपर, हा इथून पुढचे सगळे 250-250 मार्काचे पेपर आहेत. त्यामध्ये पहिला पेपर असेल निबंध. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवरती निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणं, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणं आणि संक्षिप्त लेखन करणं त्यांच्याकडून अपेक्षित असेल. बघा, आता पेपर क्रमांक 4 हा सामान्य अध्ययन 1. बघा, भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल सोबत महाराष्ट्राच्या काही भाषांसह या ठिकाणी चौथ्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील. मग त्यामध्ये काय काय विचारलं जाईल बघा, एकदम डिटेल सिलेबस इथे दिलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, त्यानंतर साहित्य आणि स्थापत्यकला त्यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील. त्यानंतर महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये भक्ती चळवळ आणि त्यांचे तत्वज्ञान, आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या, स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागामधील स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या ठिकाणी योगदान देणारे महत्त्वाची व्यक्ती असेल त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील जे काही योगदान आहे त्याचा अभ्यास, म्हणजे समाज सुधारक या ठिकाणी तुम्हाला करायचे. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशाच्या सीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसावाद, त्यानंतर आहे राजकीय तत्वज्ञान जसं की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद, त्यानंतर त्यांची रूपं आणि सोबत समाजावरील त्यांचा प्रभाव काय आहे याचा सुद्धा समावेश असेल या पेपरमध्ये. नंतर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, महिला आणि महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्र्य आणि विकासात्मक प्रश्न, नागरीकरण, त्यानंतर पुढे या सगळ्या जेवढ्या काही पॉईंट्स आहेत त्याच्याशी निगडीत समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती काय उपाययोजना आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातील. नंतर पुढे आहे जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरती काय परिणाम झाले, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता, जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये असेल,
जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांसह सगळं काही करायचे. जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, मग त्यामध्ये भारत सुद्धा येईल. त्यानंतर भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक जेवढ्या काही घटना असतील त्यावरती प्रश्न असेल. भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये जसं की जलाशय आणि हिमनग, तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल, अशा बदलांचा परिणाम काय होतो. आता हे गोष्ट, आता जेव्हा तुम्ही नवीन विद्यार्थी आहात, पहिल्यांदा सिलेबस बघताय, खूप मोठं वाटेल, भापट पसारा वाटेल. एकदा तुम्ही टॉपर्सच्या बुकलिस्ट बघा, प्रॉपर बुकलिस्ट जर तुमच्याकडे असेल तर बुकलिस्टच्या जोरावरती हा सिलेबस जो आहे हा तुम्ही त्या ठिकाणी डिकोड करू शकता. म्हणजे काय, आता सपोज पहिला पेपर आहे, पहिल्या पेपरमध्ये जेवढे मुद्दे दिलेले आहेत ते आपल्या बुकलिस्टमध्ये कोणत्या ठिकाणी कोणता पॉईंट आहे असं सगळं काही बघितलं तर त्यानंतर त्या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला काही वाचायचंच नाही. त्यानंतर पुढे बघा, आपला 5वा पेपर जो आहे तो पण सामान्य अध्ययन दुसरा पेपर असेल. त्यामध्ये प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भाषांचं. आता यामध्ये तुम्हाला भारतीय संविधान, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, उत्क्रांती कशी झाली, वैशिष्ट्ये, त्याच्या सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना त्या ठिकाणी विचारले जाईल. संघ आणि त्याचे त्या ठिकाणी संघ व राज्य यांची कार्य, जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी प्रश्न आणि आव्हाने, स्थानिक पातळीवरती अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने काय असतील, विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा आणि संस्था, भारतीय संविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना करणं, संसद आणि राज्य मंडळ असेल त्यामध्ये मग त्यांची रचना कशी आहे, कार्यप्रणाली कशी आहे, कामकाज चालवणं असेल. आता संसद आणि राज्य विधानमंडळ हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, इकडे पण विचारलं जातं आपल्याला कंबाईनला पण. अधिकार आणि विशेषाधिकार यापासून उद्भवणारे प्रश्न काय असतील, कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्य, सरकारची मंत्रालय आणि विभाग, दबाव गट, औपचारिक अनौपचारिक संघ असतील आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेमधील त्यांच्या भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक काही वैशिष्ट्ये असतील तर ते सुद्धा करायचे. विविध संविधानिक जेवढ्या काही पदांच्या नियुक्त्या आहेत, विविध संविधानिक मंडळाच्या अधिकार, कार्य आणि जबाबदाऱ्या असतील, वैधानिक नियामक आणि विविध अर्धन्यायिक मंडळे असतील. त्यासोबत विविध क्षेत्रामध्ये विकासासाठी सरकारी धोरणं आणि घटक यांचे संकल्पन आणि अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या जेवढ्या काही समस्या आहेत, विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग, त्यामध्ये अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, त्यासोबत विविध गट आणि संघ, देणगीदार, धर्मदायी संस्था त्या ठिकाणी संस्थात्मक आणि इतर हितसंबंधित व्यक्ती त्यांच्या भूमिका काय आहेत, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या कल्याणकारी योजना, या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी आणि लाभासाठी गठीत केलेल्या संस्था आणि त्याची मंडळं असतील. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र, सेवाशी निगडित घटकांच्या विकास आणि व्यवस्थापन संबंधामधले काही प्रश्न असतील. दारिद्र्य आणि उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न असतील. प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई प्रशासन, त्यामध्ये उपयोजना, त्यानंतर आहे प्रतिमाने, यश, मर्यादा, क्षमता, त्याबाबतचे महत्त्वाचे काय पैलू असतील, नागरिकांचे सनद, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संस्थात्मक आणि इतर उपाययोजना. आता हे तुम्हाला वाटेल की एवढा मोठा सिलेबस आहे, पण बघा आता पॉलिटीच्या पुस्तकामध्ये वाचायला गेला तर स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे, संसद, राज्य, ते स्टेप बाय स्टेप ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यामधले छोटे छोटे पॉईंट सुद्धा इथे आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे थोडासा सिलेबस तुम्हाला मोठा वाटेल, पण जेव्हा पुस्तक हातात येईल त्यावेळेला तुम्हाला एकदम त्या ठिकाणी सोपं वाटेल. बघा, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध काय आहेत. आता आपल्याला हे केंद्र राज्य संबंध वगैरे त्याच्यावरती पण पॉलिटीमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. त्यानंतर द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचणारे करारनामे असतील. विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या इतिहास, हितसंबंधावरती आणि भारतीय भांडवलावरती काय परिणाम झाला ते करायचे. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था असतील, अभिकरण, मंच, त्यांची रचना आणि जनादेश, या सगळ्या गोष्टी करायच्या. 6वा पेपर आपला आता हा अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. बघा कोणता 6वा पेपर, सामान्य अध्ययन 3, तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन सोबत महाराष्ट्राच्या काही भागांचा, म्हणजे महाराष्ट्राचा समावेश आपल्याला प्रत्येक ठिकाणी यामध्ये दिसतो. आता बघा, भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगार, सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, सरकारी अर्थसंकल्प, देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन पद्धती, साठवण, शेती, त्यानंतर बघा शेती उत्पादनाची वाहतूक आणि विपणन, मर्यादा आणि संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतींशी आता हे सगळं जे आहे, भारतातील जमीन सुधारणा असेल, एक एक मुद्दा लहान याच्यासारखं आपण वाचत बसायचं नाही. आता हे तुम्ही याचं PDF जे आहे आपल्या टेलिग्रामला मी दिलेले, तर तिकडे तुम्ही बघू शकता. 7वा पेपर आपला सामान्य अध्ययन 4, त्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता आहे. आता हे लिहित बसू नका, PDFची झेरॉक्स काढा आणि एक ना एक पॉईंट वाचून घ्या. सिलेबस तुमचा पाठ पाहिजे तेव्हाच तुम्ही बघा. एक्झाम देताना कोणती एक्झाम असू द्या, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे अगोदर एक्झाम कोणती देताय ते महत्त्वाचं. त्याच्यावरती 1 मिनिट हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणती एक्झाम देताना आपल्याला एक्झाम कोणती द्यायची ती टार्गेट करा. त्यानंतर त्या एक्झामचा पॅटर्न समजून घ्या. पॅटर्न समजून घेतल्यानंतर त्याचा सिलेबस नक्की काय आहे तो बघा. सिलेबस बघितल्यावर त्या सिलेबसनुसार प्रॉपर एक बुक लिस्ट तुमची तयार करा.
त्यानंतर भापट पसारा वाचायचा नाही, या बुकलिस्टच्या बाहेर काहीच वाचायचं नाही. नंतर बुकलिस्ट आल्यानंतर तुम्ही त्या बुकलिस्टच्या माध्यमातून जे काही तुमचे रेफरन्स बुक असतील त्याच्या माध्यमातून सिलेबसचा एक ना एक पॉईंट, एक ना एक मुद्दा, ही जी PDF आहे ही तुमच्या डेस्कवरतीच असली पाहिजे, ही PDF. तर ही PDF जी आहे याच्यातून एक ना एक पॉईंट वाचायचा आणि सोबत PYQची जोड द्यायची. PYQ तुम्ही वारंवार केल्याशिवाय, समजा इकडे तुम्ही एक टॉपिक वाचला, सिलेबसमध्ये बघितला, वाचला टॉपिक, वाचल्यानंतर PYQ बघा कोणते प्रश्न कसे येत आहेत, नंतर पुन्हा त्या पेजवरती जा की इथे ह्या पेजवरती असे प्रश्न आयोगाने विचारले, परत फिरून विचारला तर कसा येऊ शकतो हे तुम्हाला PYQच्या माध्यमातून समजेल आणि हाच पॅटर्न जो आहे तुम्हाला फॉलो करायचा आहे. पुढे बघा, आपण बघितलं 7वा पेपर सामान्य अध्ययन 4 नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. त्यामध्ये सगळं काय आपल्याला दिलेलं, लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा, मूल्य, नैतिकता असेल, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत. आता हे तुम्ही एक ना एक पॉईंट जो आहे तो वाचून घ्या. नंतर आहे आपला पेपर 8वा. आता पेपर 8वा आणि 9वा याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं का? वैकल्पिक विषयांची यादी आपण वरती वाचलं, वैकल्पिक विषय 1, वैकल्पिक विषय 2. बघा पेपर 8 आणि 9चा आपण सोबत बघतोय, दोन्ही पेपर 800 गुणांना आहे. वैकल्पिक विषय पेपर 1 आणि 2. उमेदवारास वैकल्पिक विषयांच्या यादीमधून कोणताही वैकल्पिक विषय निवडता येईल. त्यामधून तुम्ही कोणकोणते विषय निवडू शकता ते तुमच्या मर्जीवर असेल. पहिला आहे कृषी, दुसरा आहे पशुसंवर्धन आणि पशुविज्ञान, तिसरा आहे मानवशास्त्र, नंतर जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य आणि लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, विधी, व्यवस्थापन. त्यानंतर पुढे मराठी साहित्य, नंतर आहे गणित, यांत्रिकी अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र. यापैकी कोणतेही 2 विषय तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडायचे आहेत. नंतर पुढे आता आपल्याला पुन्हा इकडे काय दिले, मानवशास्त्रामध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यम, त्यामध्ये पुन्हा पेपर 1 विषय संकेतांक 1013 त्याचं हे दिलेलं आहे. आता याची सुद्धा एकदम डिटेलमध्ये माहिती, पेपर 2ची सुद्धा एकदम डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तो डिकोड करून दिलेला आहे एकदम डिटेलमध्ये. बघा मानवशास्त्रामध्ये आपल्याला पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये मानवशास्त्राचा अर्थ, व्याप्ती आणि विकास, त्यानंतर इतर सगळंच काही दिले बघा. मानवी उत्क्रांती, मानवाचा उदय, जीवनाचे जैविक मूलाधार. त्यानंतर पुढे पेपर 2 त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि नागरिकतेची उत्क्रांती, या गोष्टी. आता हे सगळं तुम्ही वाचून घ्या. वाणिज्य आणि लेखापाल, त्यानंतर आहे पुढे अर्थशास्त्र, त्यामध्ये पण सिलेबस. आता हे तुम्हाला वाटेल हे काय नक्की, पुढे समजून घ्या. जे नवीन विद्यार्थी त्यांना कन्फ्युजन होईल 100%. बघा दिलेलं काय आहे, तर आपण जे वैकल्पिक विषयातले 2 पेपर बघितले, पेपर 8वा आणि पेपर 9वा, यामध्ये आपल्याला किती विषय दिलेले आहेत? आपल्याला दिले 26 विषय, बरोबर. वैकल्पिक विषयांची यादीच दिलेली. या 26 विषयापैकी किती निवडायचे आहेत आपल्याला? 2 निवडायचे. किती मार्काला? 250 म्हणजे 500 मार्कांना असेल हे. त्यामध्ये सपोज आपण मानवशास्त्र निवडला, बरोबर, तर त्याचा डिटेल सिलेबस पुन्हा खाली दिलेला आहे. त्याच्यामध्ये नक्की काय वाचायचं बघा. मानवशास्त्र मराठी आणि इंग्रजी माध्यम, पेपर 1 मानवशास्त्राचा अर्थ, व्याप्ती, विकास, इतर ज्ञानशाखांशी संबंध काय, इतर ज्ञानशाखांशी मानवशास्त्राचा मुख्य शाखा, त्याची व्याप्ती, सगळ्या गोष्टी हे दिले मानवशास्त्राचं, बरोबर. मग लगेच त्याच्याच पेपर 2 मध्ये आपल्याला काय विचारलं जाईल? भारतीय संस्कृती आणि नागरिकतेची उत्क्रांती, हे सगळं बघा. हडप्पा संस्कृती जी आहे, आदिवासी संस्कृतीच्या भारतीय त्या ठिकाणी नागरिकतेला काय योगदान आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल सिलेबस दिलाय प्रत्येकाचा. वाणिज्य आणि लेखाशास्त्र तुम्ही निवडला, त्यामध्ये पहिल्या पेपरला काय वाचायचं ते, त्यानंतर दुसऱ्या पेपरला कशाचा अभ्यास करायचा त्यातच ते लगेच खाली दिले. त्यानंतर पुन्हा अर्थशास्त्र निवडला, तर अर्थशास्त्र निवडल्यानंतर पहिल्या पेपर 1ला तुम्ही काय काय वाचायचे? प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, पैसा, बँकिंग, वित्त व्यवहार, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, हे सगळं पहिल्या पेपरला. वृद्धी आणि विकास म्हणजे पूर्ण इकॉनॉमिक्स करायचे तुम्हाला. दुसऱ्या पेपरला मग स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय अर्थव्यवस्था कशी होती, भूधारणा पद्धती आणि त्यातले बदल कसे होते, उदारीकरणपूर्व कालखंड, उदारीकरणानंतरचा कालखंड, या गोष्टी तुम्हाला करायचे. नंतर भूगोलमध्ये मग पहिल्या पेपरला काय वाचायचं, दुसऱ्या पेपरला पुन्हा काय वाचायचं, एकदम डिटेल माहिती दिली. तुम्हाला जो विषय निवडायचा असेल त्या विषयाचा पुन्हा सिलेबस याच्यामध्ये डिटेल दिलेला आहे, तो करा. पहिल्या पेपरला कोणता, समजा तुम्ही एकच विषय निवडायचा आहे ना आपल्याला, त्यापैकी वैकल्पिक विषय तुम्ही भूगोल निवडला, पहिल्या पेपरला काय अभ्यासायचे, दुसऱ्या पेपरला काय अभ्यासायचे. तुम्ही मानवशास्त्र निवडला, पहिल्या पेपरला काय अभ्यासायचे, दुसऱ्या पेपरला काय अभ्यासायचं, एकदम डिटेल आहे. असं नाही की तुम्ही विषय निवडला मग आता याच्यातून कशाचा अभ्यास करू, कुठून करू, पुस्तकं कुठून आणू, हे सगळं डिटेलमध्ये आयोगाने आपल्याला दिलेलं आहे. तर हे सगळं जे PDF आहे ते आपल्या चॅनलमध्ये, म्हणजे आता बघा कायदा बघितला तुम्ही, कायद्याला पेपर 1ला तुम्ही काय अभ्यासणार, तर संविधानात्मक आणि प्रशासकीय कायदा आहे, आंतरराष्ट्रीय कायदा आहे. दुसऱ्या पेपरमध्ये फौजदारी कायदे करायचे, अपकृतीचा कायदा करायचा, करार कायदा आणि व्यापारी कायदा करायचा, समकालीन कायद्याचा विकास, याच्यामध्ये सगळे मुद्दे दिले, हे तुम्हाला अभ्यासायचे. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं, पूर्ण राज्यसेवेचा सिलेबस या ठिकाणी समजून घेतला. पहिले बघितलं आपण प्रिलियम्समध्ये आपण बघितलं 2 पेपर झाले, बरोबर. त्या 2 पेपरमध्ये दोन्ही पेपर तुमचे किती 200 गुणांचे होते. पहिल्या पेपरमध्ये 7 विषय होते, दुसरा पेपर हा क्वालिफाईंग पेपर होता.
त्यामध्ये 33% जास्त गुण आपल्याला घ्यायचे होते. पहिल्या पेपरमध्ये प्रिलिम्सला आपल्याला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण हे विषय होते, बरोबर, 7 विषय. दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला सीसॅट वगैरे. त्यानंतर आपण बघितलं मेन्समध्ये आलो. मेन्समध्ये आपल्याला टोटल 9 पेपर द्यायचे, बरोबर. पहिला आणि दुसरा जो पेपर आहे आपला तो कोणता असेल? मराठी असेल प्लस इंग्लिशचा असेल. दोन्ही पण किती मार्काचे असतील? 300 मार्कांचे असतील. नंतरचे बाकीचे 5 पेपर किती मार्कांचे असतील? 250 मार्कांचे असतील. मग त्यामध्ये आपल्याला कोणकोणते विषय होते ते आपण सगळे बघितले. नंतर लास्टचे 2 विषय जे आहेत ते वैकल्पिक आहे. त्यामध्ये सपोज तुम्ही भूगोल निवडला, भूगोलमध्ये परत पेपर 1 मध्ये काय अभ्यासायचं, 2 मध्ये काय अभ्यासायचं हे डिटेल खाली दिलेलं होतं. या पद्धतीने तुम्ही हा पॅटर्न, हे PDF जे आहे ते अभ्यास करताना सोबत त्याची झेरॉक्स करून घ्या आणि ते कंटिन्यू सोबत राहू द्या PDF. तर आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा. आणि या ठिकाणी बघा आता हे PDF आपण बघू किती पेजेसचे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हां बघा 45 पेजेसचं हे PDF आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.